सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी हॅव लर्न्ड कन्सेप्ट अँड द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर आणि त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर, सिरीज अँड पॅरलल. सेम इज लाईक सेम कॉम्बिनेशन वॉज फॉर रेजिस्टन्सेस. फक्त रेजिस्टन्सेस आणि कॅपॅसिटर्स मध्ये फरक काय बालमित्रांनो? रेजिस्टन्सेस जर एक सलग जोडले तर सरळ सरळ ऍड होतात आणि ती गोष्ट कॅपॅसिटर्स मध्ये होते. एवढी एक गोष्ट पकडा. सिरीज मध्ये असतील तर रेजिस्टन्सेस ऍड होतात. कॅपॅसिटरच्या बाबतीत तसं नाही होणार. उलट आहे. म्हणजे काय होणार? 1/CS इज 1/C1 1/C ऍड होणार, राईट? रेसिप्रोकल्स ऍड होणार. आणि बाकी मग पॅरलल असेल तर कॅपॅसिटर सरळ सरळ ऍड होतील. गेटिंग? चल कन्सेप्ट पकडा. फर्स्ट क्वेश्चन, फाइंडिंग इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इज 10 कॅपॅसिटर्स 1cc म्हणजेच 1c 2c 3c 4c 10c पर्यंत आर कनेक्टेड इन द पॅरलल. फाइंड देअर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. बेटा हे 10 जण पॅरलल मध्ये जोडलेत. 10 जण म्हणजे दिस इज द फर्स्ट वन, सेकंड, थर्ड, टिक 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 टिक, हा इथे 10वा. ओके बेटा, हे सगळे कसे आहेत? पॅरलल मध्ये. मीन्स दे आर इन बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. ऑल ऑफ देम आर इन बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. बघ आता लक्ष दे. म्हणजे हा 1c, हा 2c, हे बघ ना 1c 2c 3c करत 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 10c. गेटिंग? व्हॅल्यूज काही असू द्या, एकदा कन्सेप्ट नीट शिका. बेटा व्हेनेवर कॅपॅसिटर्स आर गिवन, तुम्हाला माहिती आहे की त्यांना बॅटरी तर जोडावी लागणार आपल्याला. येस ऑर नो बेटा? सो सपोज दे आर कनेक्टेड इन बिटवीन दीज 2 पॉइंट्स ए अँड बी. ओके, पूर्ण बॅटरी दाखवायची काही गरज नाही. आय विल से इन बिटवीन ए अँड बी. तो फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. पॅरलल मध्ये असतील तर काय होतात? सरळ सरळ ऍड होतात कॅपॅसिटन्सेस, है की नाही? सरळ सरळ ऍड होतात. मग आता हे सगळं कॉम्बिनेशन पॅरलल मध्ये आहे तर बेटा मी असं म्हणू का? बघा बेटा, मी असं म्हणू का की सी पॅरलल विल बी C1 प्लस C2 प्लस C3 ह्या सर्वांची ऍडिशन अप टू C10 आणि 10च्या 10 पॅरल मध्ये सरळ सरळ ऍड करा. म्हणजेच काय रे बेटा? 1C प्लस 2C प्लस 3C करत करत 10C. तर C सगळ्यांच्या मध्ये कॉमन येणार आहे ना बेटा? अरे येस ऑर नो? म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहू का? 1 प्लस 2 प्लस टचुक टचुक अप टू 10. ठीक आहे. मग आता बघ, 1 अधिक 2 अधिक 3 10 पर्यंत. माझ्यात काय 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 करत बसतील? 1 अधिक 2 3 अधिक 3 6. त्यांनी जर का 27 दिले असते तर काय? त्यांनी जर 50 दिले असते तर काय? ते म्हटले असते की 1C 2C 3C अप टू 100C आर इन पॅरल. 100 असते तर काय बेरीज थोडी करत बसणार आहे तू? दॅट्स वाय मॅथमॅटिक्स इज कम्प्लिटली नीडेड. सिक्वेन्स अँड सिरीज. येस ऑर नो? कन्सेप्ट ऑफ सिक्वेन्स अँड सिरीज. So beta 1 plus 2 plus 3 sum of the first 10 natural numbers. So the concept is sum of, मी तुम्हाला तीनही फॉर्म्युले लिहून देतो. ठीक आहे ना? डोंट वरी, एकदा मी सोडवतो आणि ते लिहून देतो. हे बघ, ऍज फार ऍज दिस पर्टिक्युलर सम इज कन्सर्न ना बेटा, 1 plus 2 अप टू 10 म्हणजेच n into n plus 1/2 म्हणजे 10 into 10 plus 1/2 इज इक्वल टू बे का बे बे पंचे 10, 10 आणि 11 आणि 5 55. सी इज द करेक्ट आन्सर. ओके, स्क्रीनशॉट घे. मी ते फॉर्म्युले लिहितो तुमच्यासाठी एकदा, सिक्वेन्स अँड सिरीज मधले. तर बेटा वी हॅव 3 स्टँडर्ड फॉर्म्युलेज फॉर सिरीज. पहिला आहे सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ओके, म्हणजेच 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस कुठपर्यंत रे बाळा? n पर्यंत. धिस सम इज डिनोटेड बाय summation symbol. सम ऑफ, कॅन आय से ऑल आर, सगळे आर. आर एक व्हेरिएबल वापरलं वेअर दिस आर इज गोइंग फ्रॉम 1 to n. ओके,
1 to n म्हणजे 1 + 2 + 3 असं कुठपर्यंत n पर्यंत. तर बेटा फॉर्म्युला यू हॅव टू रिमेंबर विच इज n into n + 1 upon 2. Second is sum of first n झाले. आता sum of squares of first n natural numbers. ओके. अर्थात फिजिक्स मध्ये याची काही गरज पडण्याचा फार चान्स कमी आहे. बट स्टील आय विल गिव्ह यू 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर असं करत 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 कुठपर्यंत बेटा n चा स्क्वेअर विल बी डिनोटेड बाय summation of all r square where that r is going from 1 to n. बघ ना 1 टाक 1 चा स्क्वेअर 2 टाक 2 चा स्क्वेअर सगळ्यांची बेरीज विल बी n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. Third formula beta sum of cubes of first n natural numbers. ओके म्हणजेच काय रे बेटा 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब करत 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 n क्यूब. ठीक आहे ना. फर्स्ट n नॅचरल नंबरच्या क्यूबचे ऍडिशन म्हणजे काय होईल समेशन ऑफ ऑल आर क्यूब वेअर दॅट आर गोज फ्रॉम 1 to n. ठीक आहे विच इज बेटा n याचा स्क्वेअर आहे लक्षात ठेवायचं n स्क्वेअर इंटू n + 1 स्क्वेअर अपॉन 4. ठीक आहे ना असं लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा पुढे अरिथमॅटिक प्रोग्रेशन जो आपण जरा कन्सेप्ट रिव्हाइज करू. अरिथमॅटिक प्रोग्रेशन डिफरन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. पुढची टर्म अपॉन मागची पुढची टर्म मायनस मागची टर्म डिफरन्स रेशो चुकून मी रेशो बोलतोय गडबड करतोय. पुढची टर्म वजा मागची टर्म दॅट डिफरन्स हॅज टू बी कॉन्स्टंट फॉर एव्हरी टू कन्सिक्युटिव्ह टर्म्स. हे तुम्हाला माहिती आहे क्लास 10 ला सेपरेट चॅप्टर होता. ए + डी ए + 2d करत करत a + n - 1 into d ही nth टर्म झाली. Sum of the n terms of AP n/2 into 2a plus n - 1 into d. I hope you know this. GP geometric progression मी लिहिले tn + 1 upon tn is constant. बघ कॉमन रेशो पुढची टर्म अपॉन मागची टर्म हा रेशो कॉन्स्टंट असला पाहिजे कॉमन असला पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो आर असेल तर ए आर स्क्वेअर आर क्यूब टाक 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 nth टर्म विल बी a into r ची पॉवर n - 1. सम ऑफ द n टर्म साठी हा फॉर्म्युला व्हेन दॅट r is greater than 1 r is less than 1 r is greater than 1 r is less than 1. Sum of the infinite terms of GP हे बघ हा फॉर्म्युला येतो दिस टर्म बिकम 0 and finally a upon 1 minus r. like 1 minus 0 is 1 a upon 1 minus r. You have to learn this formula कारण गरज पडणार आहे फिजिक्स मध्ये. So बच्चा we have second question infinite number of capacitors C 2C 4C 8C up to infinity एवढे सगळे कॅपॅसिटर्स आहेत. दे आर कनेक्टेड इन द सिरीज. मला काय कळलं की हे सगळे कसे तरी बाळा सिरीज मध्ये. तर फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स म्हणजे सपोज हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा करत करत दे आर connected like infinite times, right? Infinity capacitors we are having. In between 2 points can I say A and B? है की नाही खाली बॅटरी तुम्ही लावू शकता. ए आणि बी या दोघांच्या मध्ये एवढे सगळे C 2C 4C 8C ओके पुढे 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 चालत राहील. म्हणजे ही काहीतरी एक सिक्वेन्स आहे. आय हॅव टू रिकॉग्नाइज द सिक्वेन्स. आता आपल्याला सिक्वेन्स ओळखावी लागेल असा विषय. कन्सेप्ट काय सिरीज मध्ये म्हणजे सरळ सरळ ऍड नाही होणार रेसिप्रोकल्स ऍड होतील है की नाही. सो बच्चा फॉर्म्युला काय 1 upon C सफिक्स S सिरीज मध्ये. सो 1/C1 plus 1 by yes or no. So 1/C plus 1/2C plus 1/4C plus 1/8C plus टिक 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 अप टू इन्फिनिटी. पुढची टर्म असा खेळ चालत राहील अप टू इन्फिनिटी. अच्छा मग बेटा 1/C कॉमन आहे का नाही. येस सर. सो 1/C कॉमन घेतला आज काय राहील इथे राहील 1/1 किंवा 1 प्लस 1/2 प्लस
1/4 प्लस 1/8 प्लस टिक 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 अप टू इन्फिनिटी. तर बघा लक्ष दे, 1 प्लस 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8 प्लस 1 बाय मला दिसत ना 2 4 8 पुढे काय पाहिजे 2चा डबल 4 4चा डबल 8 8चा डबल 16 समथिंग लाईक दिस. येस ऑर नो बेटा. मग मी याला थोडस फॉर्म्युलेट असं करू का 1/c बर का. मी याला असं करू का 1 प्लस 1/2 प्लस 1/2 लिहू का 2चा स्क्वेअर 4 लिहू का 2चा स्क्वेअर. हा जो 8 आहे याला लिहू का 2चा क्यूब. टिक 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 ऑब्विसली पुढची टर्म काय पाहिजे 2ची पॉवर 4 2ची पॉवर 5. दिस विल गो ऑन हॅपनिंग. म्हणजे यातनं काय दिसतंय बच्चा मला हा 1 त्याच्यानंतर 1/2 1/2 स्क्वेअर 1/2 क्यूब आर इन जीपी आर इन जी. अरे बघ ना ही टर्म अपॉन ही टर्म कर काय होईल 1/2 1/2 स्क्वेअर भागिले 1/2. अरे बघ ना 1/4 भागिले 1/2 आन्सर इज 1/2. करून बघ ना 1/2 क्यूब अपॉन 1/2 स्क्वेअर अगेन 1/2 कॉमन रेशियो इज 1/2. सो 1 1/2 1/4 1/8 ह्या टर्म्स आर इन जीपी आणि त्यांची बेरीज आहे. सो दिस इज सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी. काय बेटा ही दिस इज नथिंग बट सम ऑफ द इन्फिनिट टर्म्स ऑफ जीपी किंवा सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी आहे बाळा ही. त्याचा फॉर्म्युला काय रे ए अपॉन 1 मायनस आर. काय फॉर्म्युला आहे जस्ट बिफोर सम टाइम आय हॅव प्रोव्हाइडेड ए अपॉन 1 मायनस आर. ए इज द फर्स्ट टर्म आर इज द कॉमन रेशो. मग चल सोडव याला विच इज इक्वल टू ए इज द फर्स्ट टर्म विच इज 1 अपॉन 1 मायनस कॉमन रेशो म्हणजे पुढची आपण मागची टर्म कोणती कर आय विल गेट 1/2. सो बेटा 1 अपॉन 2 गेले सो 1/2 म्हणजे कॅन आय से 2 विल बी द आन्सर ऑफ दिस. सो बच्चा फायनल आन्सर याचा आन्सर जर 2 आहे तर बघ ना 2/c. काही काही जण 2/c बघून दिला असता तर टिक केला असता. नाही इथं नीट लक्ष दे हे 1/cs आहे रे बाबा. सो देअर फॉर रेसिप्रोकल मग cs काय होईल रेसिप्रोकल कर ना c/2. हे बघ ते बरेचदा ऑप्शन काय करतात हा असा 2/c पण देतात आणि आपण गडबडीत त्याला टिक करतो. तसं काही करायचं नाही. स्क्रीनशॉट घे. सो बेटा दिस इज द क्वेश्चन. हे असं एक सर्किट दिलं आपल्याला फाइंड द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. आता तुम्हाला बघूनच दिसतंय की टॅच एक एका पुढे एक हे तिघ सिरीज मध्ये आहेत आणि त्यांच्या पुढे 2 पॉइंट मध्ये हे दोघं पॅरल मध्ये आहेत. म्हणजे एकदा या तिघांचं सिरीज आणि या दोघांचं पॅरल आपल्याला काढावं लागेल. बरं मग आता वेळ न दवडता आपल्याला माहिती आहे पॅरल असतील तर सिम्पली काय होते रे बच्चा ऍडिशन. अरे सॉर नो म्हणजे हे जे दोघं आहेत 8 आणि 4 काय होतील रे बाळा 12. यांचं इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती 12 आणि या तिघांच्या समोर हा 12 काय सिरीज. सो लेट्स फाइंड द सिरीज 1/cs इज 1/8c प्लस 1/12c प्लस 1/24c प्लस 1/12c. आर यू गेटिंग. दिस इज इक्वल टू आता 1/c ला कॉमन घ्या मात काय राहील 1/. बरं अजून काय कॉमन निघेल बेटा c सोबत 4 पण घेऊ ना आपण आहे की नाही. 1/4c ला कॉमन घे बाळा मात काय राहील रे 4 दुने 8 सो 1/2 4 त्रिक 12 सो 1/3 4 सक 24 सो 1/6 4 त्रिक 12. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा विच इज इक्वल टू 1/4c आणि आतमध्ये बेस सेम करून घेऊ आपण 6 म्हणजे 6 बेत्रिक 6 3 दुने 6 6 एक 6 आणि 3 दुने 6 इज इक्वल टू 1/4c into this bracket 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 अपॉन 6 4 एक 4 4 दुने 8 बे एक बे बेत्रिक 6 म्हणजे 1/3c. हे कोण आहे बेटा 1/cs रेसिप्रोकल करा cs रेसिप्रोकल करा 3c विल बी द करेक्ट आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन इज ए आणि बी या दोघांच्या मध्ये ही एक अशी लॅडर दिसतीये. काय दिसतीये शिडी दिसतीये आहे की नाही. ठीक मग आता काय करायचं बाळा
जेव्हा ए आणि बी पासून तुम्ही सुरू होत आहे तर ते चुकीचं आहे. सुरू होऊच नका. नेहमी शेवट पहा, नेहमी टोक पहा, टोक पहा. हिंट काय देऊ तुम्हाला? सिरीज आणि पॅरल जेवढे पटापट सोपे वाटतील तेवढे अगोदर सिम्प्लिफाय करा. ठीक आहे ना, जेवढे सोपे दिसतील. तर बेटा सुरुवात नाही शेवट पहा आणि शेवट पाहिल्यानंतर तुला कळेल की ते एंड आहे. तर बेटा ह्या 2 पॉइंट्स मध्ये लक्ष दे. ह्या पर्टिक्युलर 2 पॉइंट्स मध्ये अवत त्यांना काही नाव दे. यू आर सीइंग की हे सगळे सिरीज मध्ये आहेत. कारण की एकाच वायरने त्यांना जोडलंय. जर का वायरला फाटी फुटले, समजा एखादा नाही का करंट येतो, चार्ज येतो, डिवाइड होतो. येस ऑर नो बेटा? माझा चार्ज डिवाइड होईल, वरती खाली क्यू आला तर वरती Q/2 खाली Q/2. अरे येस ऑर नो बेटा? दिस विल हॅपन अबाउट करंट, अबाउट चार्ज. परंतु जेव्हा एक सलग आहे बघ ना, समजा ए ऍट हायर पोटेन्शियल, बी ऍट लोअर पोटेन्शियल अशी बॅटरी जोडली आपण प्लस टू मायनस, तर हा जो प्लस आहे हा सरळ जाईल, अरे येस ऑर नो, आणि हा असा येईल. सो डिवाइड व्हायचा काही संबंध नाहीये. सो दॅट मीन्स हे तिघ कशात आहेत? सिरीज मध्ये. सो या तिघांचं सिरीज आपण एकदा काढू. अरे येस ऑर नो बेटा? हे जे तिघ आहेत यांचं सिरीज कॉम्बिनेशन कसं निघल? 1/CS is 1/6C plus 1/6C plus 1/6C. बर, एवढं करायची गरज नाही. कालच मी शॉर्टकट दिला होता बेटा, याची गरजच नाहीये. काय? जेव्हा सगळे सारखे आहेत सिरीज मध्ये तर काय करायचं? त्या सगळ्यांची बेरीज करा. सॉरी, तो जो आहे जो सेम आहे, सी असेल सी, 6C असेल तर 6C, 6C नाही रे 6C. ठीक आहे ना, भागिले तिघांनी डिवाइड करा, कारण तिघ जण आहे. 4 असेल तर 4, 5 असेल तर 5, डिवाइडेड बाय n आहे की नाही? तर बेटा या तिघांचं काय होईल? 6C भागिले 3 म्हणजे 3 दुने 6. 2C विल बी द इक्विव्हॅलंट. यांचं उत्तर काय येईल? 2C. अरे आर यू अंडरस्टँडिंग? नाही का आलं? अरे बघ ना, 1/CS is 1/6C plus 1/6C plus 1/6C करशील तू तर व्हॉट विल हॅपन? 6C बेस विल बी सेम. टचॅक 1 आलं 3, 3 1 3, 3 2 6. मग CS काय होईल? रेसिप्रोकल 1/2C रेसिप्रोकल 2C. गेटिंग? येस सर, विषय संपला. चला, ह्या तिघांचा मॅटर सॉल्व्ह झाला. मला लक्ष दे, ह्या तिघांचं उत्तर आलं 2C. ह्या 4C सोबत हे 2C पॅरलल आहे. हे बघ ना, इथे एक अरे आहे की नाही? आपण एका खाली दाखवतो पॅरलल, लाईक दॅट ओनली. सो 4C आणि 2C झाले पॅरलल, म्हणजे सरळ सरळ ऍड होतील बरं का. तर 4C सोबत हा 2C किती होईल बेटा? 6C. मग पुढचं सर्किट मी असं काढतो तुझ्यासाठी, नको घेऊ टेन्शन. तू हे बघ, ए आणि बी मध्ये मी असं काढतो. हा 4C बरं का, आणि ह्या 2C सोबत हा 4C पॅरल आल्यामुळे 4 आणि 2 हे बघ ना, 2 पॉइंट्स मध्ये आले ना ते दोघं. ओके, 4 आणि 2 6 होतील, बरोबर का नाही? सो आय वुड लाईक टू राईट, हे विषय संपला. 6C समजते मला काय म्हणायचं बेटा? हे 2 आणि 4 इथं काय होतील? 6C. आता इथं ऑलरेडी 6C, इथं ऑलरेडी 6C, हिअर इज 6C, हिअर इज 6C, आणि बघा 4C झालं. पुन्हा एकदा 6 6 6. ह्या तिघांचं उत्तर काय आलं बेटा? ठीक आहे, जसं आपण आता केलं. या तिघांचं उत्तर काय आलं बेटा? 2C. हे 2C ह्या 4 सोबत पॅरलल. सो पुन्हा एकदा व्हॉट विल हॅपन बेटा? 4 आणि 2 6. आता 6 6 6 चं उत्तर पुन्हा 2C. सो फायनल आन्सर इज 2C. बेटा डोंट वरी. मला सांग, टचुक सिरीज मध्ये होते तर ते 6C भागिले 3 जण 2C उत्तर आलतं का नाही? मग हे 2C ह्या 4 सोबत तर पॅरलल आहे ना? अरे सॉरी नाही का, या 2 पॉईंटच्या मध्ये, ह्या 2 पॉईंट मध्ये हा, आणि पुन्हा 2 पॉईंट मध्ये 2C. 4 आणि 2 6 झाली, इथपर्यंत आपण आलो. बेटा ह्या तिघांचं उत्तर काय आलं रे? 2C. हे 2C ह्या 4 सोबत बघ ना, ह्या 2 पॉईंटच्या मध्ये आहेत ना, ह्या 2 पॉईंट मध्ये 4C आणि त्याच 2 पॉईंट मध्ये 2C. बेटा मला सांग, जेव्हा दोघांना पॅरलल मध्ये तुम्ही दाखवता तर कन्व्हेन्शनल मेथड ही असते ना आपली, बॅटरी ही कळ. अरे हे नो? हा, मग मला सांग बाळा, हे 4C आणि 2C, समजा हा 4C आणि हा 2C, तुम्ही असे दाखवता ना, इन बिटवीन दीज 2 पॉईंट्स. बघ ना, ह्या 2 पॉईंट मध्ये
4C 2C, त्याच 2 पॉईंट मध्ये 4C, त्याच 2 पॉईंट मध्ये 2C, सेम विषय. ह्याच 2 पॉईंट मध्ये 4C आणि त्याच 2 पॉईंट मध्ये 2C झाले पॅरल. तर 4 आणि 2 काय होईल बेटा? 6. अरे येस ऑर नो? येस ऑर नो बेटा? आता मला सांग. हे बघ, हे 6C आणि हा 4C. मग आता ह्या तिघांचं उत्तर आलेलं आहे 2C. याच्यासोबत पॅरल झालं तर 4 आणि 2 6 होईल ना. पॅरल मध्ये सरळ सरळ ऍड होतात ना, आहे की नाही? आणि आता 6C हा काय 6C आहे, व्हेरी सॉरी, हा 6C आहे. ठीक आहे. सो 6C आंसर इज 2C. अरे सो नो? क्लियर है? स्क्रीनशॉट लिया जाए. सो बेटा हॅव अ लुक ॲट नेक्स्ट सर्किट डायग्राम. ए आणि बी दोघांमधला इक्वेलंट काढायचा आहे. दिस इज समथिंग यू आर सीइंग. ए आणि बी मध्ये पाहू नका, दूर जा, टोकाला पहा, जिथे दी एंड होतोय. एंड कुठं होतोय? इथं. ठीक आहे ना. आता मला इथे काय दिसतंय बेटा? बघ, हे जरी त्रिकोण दिसतंय, याला घाबरायचं क्लिअर नाही. हे 2 पॉईंट आहेत ना बेटा, तर ह्या 2 पॉईंट मध्ये सी आहे बरं का. आणि ह्याच 2 पॉईंट मध्ये बघ, समजा इथनं जर का करंट जात असेल, बघ ना, 2 बॅटरी जोडली तर करंट किंवा तुमचा जो चार्ज आहे इथे डिवाइड होईल टच, आणि इकडे जाईल. इकडे गेलेला चार्ज परत डिवाइड नाही होणार, सरळ. हा चार्ज डिवाइड व्हायचा समजच नाही, एक सलग आहे. अरे आहे का नाही? दॅट मीन्स धिस टू सी अँड धिस टू सी आर इन सिरीज. अरे यस ऑर नो बेटा? दीज आर इन सिरीज. मग सिरीज मध्ये असतील आणि सेम सेम आहेत. किती जण सेम आहे? 2. कोण आहे? 2C भागिले 2. आन्सर इज सी. सो बच्चा, यांचं उत्तर काय आलं रे? सी. काय आलं? सी. हा सी याच्यासोबत पॅरलल आहे, बघणार आहोत. ह्या 2 पॉईंट मध्ये सी आणि ह्याच 2 पॉईंट मध्ये हे तिरकं नास दाखवा. टॅचॅक सी. सी आणि सी पॅरलल. सी आणि सी पॅरलल, सरळ सरळ ऍड होतील. आन्सर विल बी 2C. आन्सर विल बी 2C. सो इथं सी च्या ऐवजी काय दाखवा लागेल बेटा? 2C. आर यू गेटिंग? मग आता बघ, टू अवॉइड द कन्फ्युजन मी एक काम करू, ह्या सगळ्यांचं उत्तर बघ बरं का बेटा. हे बघ, या सगळ्यांचं उत्तर काय म्हणू? 2C. अरे यस ऑर नो बेटा? ह्या दोघांचं चालतं सी, ह्या सी सोबत हा सी 2C. सो एवढं वरचं सगळं काय आलं? 2C. आता पुन्हा ह्या 2 पॉईंट मध्ये बघ बरं का बेटा, करंट जर चालला तर टॅच आहे. हा 2C आणि हा 2C 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 सिरीज. अरे बघ ना, हे सगळेजण 2C आहे, घाबरू नको बघून. हे सगळेजण काय आलं? 2C. हा 2C, हा 2C, हा 2C. सिरीज मध्ये तिघ जण 2C भागिले 3. आन्सर इज 2C अपॉन 3. काय होईल या सगळ्यांचा आन्सर इथपर्यंत? 2C भागिले 3. बघा बेटा, 2C अपॉन 3. 2C अपॉन 3. आता बघ, ह्या 2 पॉईंट मध्ये हे वरचं सगळं उत्तर काय आलं? 2C अपॉन 3, राईट? तर त्याच्यासोबत हे दोघं कोण आहेत? पॅरलल. अरे बघ ना, ह्या 2 पॉईंट मध्ये हे जे 2C बघ, हे दोघं काय तर बेटा? सिरीज. अरे बघ ना, हे दोघं एका पुढे एक आहेत ना, ए आणि बी मध्ये सिरीज. मग आता 2C भागिले किती जण? दोघं. आन्सर इज सी. ह्या दोघांचं उत्तर काय येतंय बच्चा? सी. आर यू एग्री? आणि वरती या सगळ्यांचं काय आलंय? 2C अपॉन 3. सोबत हा सी ऍड करा, यू आर फिनिश्ड, विच इज इक्वल टू 2C अधिक 3C. 5C/3 इज युअर आन्सर. सो बेटा नेक्स्ट 6th क्वेश्चन. हे असं सर्किट आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. पुन्हा एकदा ए आणि बी च्या जवळ जाल तर राडा होईल, डोक्याला त्रास होईल. कारण की इथनं करंट येईल, चार्ज येईल, तर टचॅक डिवाइड 1000 ठिकाणी होईल. दूर जा. दूर कुठे जाऊया? की जिथे सिरीज आणि पॅरल मला आरामात भेटेल. इकडं पण नाही, इकडं बघ, इकडं जरा ऑब्झर्व करा. तर हा ह्या 2 पॉईंट मध्ये बर का, ह्या 2 पॉईंट मध्ये इकडच्या इकडं ह्या दोघांना सोडवतील मला कोपऱ्यात. हे बघ ना, ह्या 2 पॉईंटच्या मध्ये ना बेटा, इथून पुढं 6C च्या पुढे 6C आहे. हे दोघं मला इकडच्या इकडे सिरीज मध्ये भेटले. बघ ना, एका पुढे एक आहेत ना, हे दिसायला कशी दिसू दे? एका पुढं एक येथे. सो बेटा हे 6C बर का, आणि हा, हे दोघं सिरीज आहे, दोघं जण सेम सेम आहेत. 6C अपॉन 2 म्हणजे 3C. ह्यांचं उत्तर काय बेटा? या दोघांचं उत्तर 3C. ह्या 3C सोबत ह्या 2 पॉईंट मध्ये हा 3C पॅरलल आहे. बघ ना, ह्या 2 पॉईंट मध्ये 3C आणि असं टाकव 3C पॅरलल. सो हे होईल 6C. नीट लक्ष दे बेटा. बघ, हे एवढं होईल याच्यासोबत 6C. ठीक आहे, हे 6C, हे 6C.
सिरीज. अरे बघ ना, ह्या पॉइंट मध्ये आणि ह्या पॉइंट मध्ये हे एवढ्या सगळ्यात उत्तर 6C आलं आणि याच्यासोबत ह्याच वायरच्या पुढे 6C वायर आहे ना, 6C आणि 6C सिरीज. मग याला घेऊन हे दोघं किती होतील रे? 6 भागिले 2 म्हणजे 3C. अरे यस ऑर नो बेटा? सो याच्यासोबत याचा आन्सर भागिले 2 3C किती आलं रे बेटा? 3C. बर, आता विषय असा आहे, कुठपर्यंत आलं आपलं? इथपर्यंत 3C. हा, आता ऐक, ह्या 2 मध्ये ह्या 2 मध्ये सगळं उत्तर किती आहे? 3C. आणि ह्या 2 मध्ये 3C हा पण आहे. सो आता हा 3C आणि हा 3C पॅरलल किती होईल? 3 आणि 3 6. अरे सोर नो? सो हा आणि हा मिळून झाले 6C. हे 6C याच्यासोबत सिरीज बघ ना, या दोघांच्या मधला आन्सर काढलं ना आपण, 3 आणि 3 6 सोबत हे 6 सिरीज एक सलग 6 भागिले 2 म्हणजे हे आलं 3C आहे की नाही? 3C. आता 3C सोबत पुन्हा हा 3C पॅरलल. हे सगळं उत्तर इथून वरचं 3C सोबत हे 3C पॅरलल, तर 3 आणि 3 6C. पुन्हा 6C सोबत हा 6 सिरीज पुन्हा 3C आणि 3C सोबत हा 3C पॅरलल म्हणजेच 6C इज द करेक्ट आन्सर. कमाल करते हो पांडे जी, सर कहना क्या चाहते हो? घंटा काही कळालं नाही सर. अशी परिस्थिती आहे का कोणाची? हे बघ बाळा, वन्स मोर ए आणि बी मध्ये आपण जर डायरेक्टली गेलो तर इथं बराच राडा आहे. दूर जा, सिरीज पॅरल काय दिसतंय तर मला दिसलं की बघ, ह्या 2 पॉइंट्स मध्ये बघ बर का, ह्या 2 पॉइंट्स मध्ये ह्या कोपऱ्यात 6C, त्याच्या पुढे सरळ सरळ 6C, 6 समोर 6 आहे. अरे सॉर नो बेटा? सो हे जे दोघं आहेत ना, हा 6C आणि हा 6C सिरीज मध्ये आहेत ते सलग. मग काय करायचं? 6C भागिले 2 बेत्रिक 6, उत्तर होईल 3C. सो या दोघांचं उत्तर काय आलं बच्चा? 3C. ह्या 3C सोबत बघ ना, ह्या 2 पॉइंट मध्ये हा 3C टिचिक इथे 3C 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 पॅरलल सरळ सरळ ऍड कर ना, 3 आणि 3 काय झाले? 6C राईट. अच्छा, मग बेटा हे बघ, हे सगळं झालं 6C. आर यू अग्री? हा सर. आता ह्या 6C सोबत पुढे बघ ना, सरळ 6C आहे ना, सरळ 6C. सो हे 6C आणि हे 6C तुमच्यासारखे 6C 6C बोलूच नका त्याला. 6C. अच्छा सर 6C ठीक आहे ना, तुमच्यासारखं 6C आहे हे. सरळ 6C भागिले 2 करशील ना, आन्सर होईल बी बच्चा 3C. गेटिंग? आता बाळा ह्या 2 पॉइंट मध्ये इकडचा राढा 3C आला तर हा 3C आणि ह्या 2 पॉइंट मध्ये हा 3C पॅरलल. ह्या 2 पॉइंट मध्ये 3C वरचं सगळं आन्सर 3C, हे 3 आणि हे 3 पॅरलल, 3 आणि 3 6C पॅरलल मध्ये सरळ सरळ ऍड 6C आणि पुढे हा अजून एक 6C सिरीज मध्ये आहे का नाही? हा 3C हा 3C 6 झालता, त्यासोबत हा 6 सिरीज. आता 6C भागिले 2 3C राईट. इथपर्यंत आन्सर 3C. पुन्हा एकदा ह्या 2 पॉइंट मध्ये ते 3C पॅरलल. अरे सोनो बच्चा, सो 3C झाले 6C राईट. सो 6C पुन्हा फिरून याच्यासोबत येईल 6C 6C भागिले 2 3C आणि ते 3C पुन्हा ह्या 2 पॉइंट मध्ये पॅरलल 3C आन्सर इज 6C. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? So today we will stop here for physics.